मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवपूर्वकालीन शिवकालीन युद्ध इतिहासामध्ये अनेक शस्त्रास्त्रे निर्माण झाली. परंतु रणांगणात ते स्वरूपच बदलून टाकणारे आणि शत्रूच्या हृदयात भीती निर्माण करणारे आणि विजयाचा मार्ग सुकर करणारे अत्यंत प्रभावी साधन म्हणजे तोफ आणि तोफखाना होय. तोफांचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ, एक लोखंडी तोफ, दोन पंचधातूच्या तोफा, तीन अष्टधातूच्या तोफा, चार उखळी तोफा, पाच गजनाल तोफ म्हणजे हत्तीच्या पाठीवरून चालवणारे, सहा सुतरनाळ तोफ म्हणजे उंटाच्या पाठीवर चालवणारी तोफ, सात दोजरब तोफ म्हणजे दोन नळ्यांची तोफ, आठ पितळी तोफ, नऊ गार तोफ म्हणजे दगड मारायची तोफ. तोफखान्यामुळे गडांचे संरक्षण केले जाई. दूरवर प्रभावी प्रहार केला जात असे. मानसिक दहशत निर्माण केली जात असे. युद्धनीतीला बळकटी आणली जात असे आणि समुद्री संरक्षण केले जात असे. स्वराज्याच्या बळकटीकरणात तोफखान्याने ची अत्यंत मोलाची भूमिका होती. दूरदृष्टी, पराक्रम आणि अद्वितीय नेतृत्व याच्याबरोबरच शिवरायांनी तोफखान्याचा अत्यंत प्रभावी वापर करून स्वराज्य अधिक सामर्थ्यवान केले. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.